नमस्कार, स्वागत आहे आपलं दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दरमहा लाभार्थी महिलांना 1500 रुपये जो काही मदत प्राप्त होणार होती. आपण पाहतोय की आता ऑक्टोबर महिनाच्या जवळपास एक आठवडा गेलेला आहे. बऱ्याच काही महिला आहेत ज्यांना की अद्यापी एकही रुपया किंवा एकही हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही आहे. कुणाचा फॉर्म जुलैमध्ये अप्रूव्हल झाला आहे, कुणाचा ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये, परंतु अद्यापही खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत. मग नेमकं चुकलं काय? माझ्या पाठीमागनं फॉर्म भरला त्यांचे पैसे आलेत, माझेच पैसे काय येत नाही आहेत? मग यामध्ये माझं खातं जर पाहिलं तर आधारशी लिंक आहे, आधार कार्ड मोबाईलशी लिंक आहे, या सर्व गोष्टी करेक्ट असतानाही माझ्या खात्यावरती पैसे काय येत नाहीत? मग यामध्ये सरकारकडनं काही चुकतं आहे का? किंवा फॉर्म तर अप्रूव्ह झालेला आहे परंतु मग सरकारकडनंच आणखीन पैसे पाठवण्यात आलेले नाही आहेत का? जर पैसे पाठवले तर मग माझ्याच खात्यावर येत नाहीत, मग माझ्या खात्याची काही तांत्रिक अडचण आहे का? मग नेमकं दोष कुठं आहे? कोणते कारणं आहेत ज्यामुळं की सर्व महिलांना माझ्यासोबत माझ्या अगोदर माझ्यानंतर फॉर्म भरला आहे पण त्यांना पैसे मिळालेत, अद्यापही मला पैसे मिळालेले नाही आहेत? मग याचं समाधानकारक उत्तर काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी दत्ता चवले. मी स्वतः एक CSC केंद्र चालक आहे. माझं सेतू सुविधा केंद्र आहे आणि आधार केंद्र पण आहे. त्यामुळं बऱ्याच साऱ्या महिलांचे फॉर्म्स मी भरले आहेत आणि आता मागील 8 ते 10 दिवसात महिला माझ्याकडे येत आहेत चिंतेमध्ये की अद्यापही त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत किंवा हप्ता जमा झालेला नाही. मग अशा महिलांना काय करायचं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. ज्या कुणा महिलांचा फॉर्म जुलैमध्ये, ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये भरले गेले आहे आणि अप्रूव्डचा मेसेज आलेला आहे, त्यांनी करायचं काय आहे की तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का? आधारला कोणतं खातं लिंक आहे त्याच खात्यावरती DBT मार्फत आता हे हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळं तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक खातं कोणतं आहे. जर समजा तुम्ही जे कुठलं खातं फॉर्म भरताना दिलं असेल तेच खातं आधार कार्डशी लिंक असेल असं होऊ शकत नाही. त्यामुळं ते कसं पाहायचं ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आधार सीडिंग झालेला आहे का? माझा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का? या सगळ्या प्रश्न तुम्ही घरी बसल्या पाहू शकता. ते पाहण्याचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे NPCI मॅपिंग, त्याला आपण NPCI मॅपिंग म्हणतो. तर npci.org.in.com ही जी वेबसाईट आहे, पहिली वेबसाईट, यावरती तुम्हाला भेट द्यायची आहे. ही वेबसाईट खास करून DBT लिंक खाते पाहण्यासाठी आणि DBT लिंक करण्यासाठी वापरण्यात येत आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कंझ्युमर सेक्शन्समध्ये जायचं आहे. कंझ्युमर सेक्शन्समध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला आधार सीडिंग एनेबलर बेस जो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये पुन्हा रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगमध्ये एकतर रिक्वेस्ट तुम्ही नवीन टाकू शकता आधार सीडिंगची, चेक स्टेटस जे तुम्ही रिक्वेस्ट टाकले त्याचं स्टेटस चेक करू शकता, किंवा तुम्हाला मॅपिंग स्टेटस म्हणजे तिसरं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे. आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला जो काही कॅप्चा आलेला आहे तो कॅप्चा दर्ज करायचा आहे. चेक स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आधार संलग्न असलेल्या मोबाईलवरती एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला दर्ज करायचा आहे. लक्षात राहू द्या की तुमच्या आधारला जर मोबाईल लिंक असेल तरच तुम्ही घरी बसल्या हे करू शकता, अन्यथा तुम्हाला सर्वात अगोदर आधारला मोबाईल लिंक करणं गरजेचं आहे. सबमिट केल्यानंतर इथं दिसून येईल एनेबल्ड फॉर DBT, म्हणजेच हे खातं ॲक्टिव्ह आहे DBT साठी. आणि मग कोणत्या तारखेला झालेलं आहे तेही आपण पाहू शकतो. माझं 6 जूनला झालेलं आहे आणि कुठल्या बँकेसाठी झालं तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेसाठी झालेला आहे. हा झाला एक अशा प्रकारे जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर घरी बसल्या तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे कोणत्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा DBT एनेबल्ड खातं कोणतं आहे आणि त्याच खात्यावरती तुमची रक्कम येणार आहे. जर समजा स्टेटस असं दाखवत असेल की नो बँक रेकॉर्ड फाउंड लिंक्ड विथ आधार, म्हणजे जर कुठल्याच बँक आधार कार्डशी लिंक नाही आहे, जर अशा प्रकारचा मेसेज येत असेल तर समजून घ्यायचं की तुमचं KYC झालेलं असलं तरीही DBT साठी आधार कार्ड लिंक झालेलं नाही आहे. त्यामुळं काळजी ही घ्यायची आहे की आधार कार्डला बँकेला eKYC असणं वेगळं आणि DBT एनेबल किंवा DBT प्रणालीसाठी खातं चालू असणं हे वेगळं असू शकतं. मग आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडे तर 2-3 खाते आहेत आणि 2-3 खात्याला मी आधार कार्ड लिंक केलं तर 2-3 खात्याचे पैसे कुठल्या खात्यावर येणार? तर तसं नाही, DBT एनेबल्ड खातं हे एकच खातं असू शकतं. त्यामुळं तुम्हाला ते खातं काढणं गरजेचं आहे. खातं असेल तर त्याला नुसतं KYC नाही तर DBT एनेबल करणं गरजेचं आहे. हे पाहण्याचा दुसरा पर्याय पण असा आहे की तुम्ही तुमचा आधारला मोबाईल नंबरला लिंक असेल तर तुम्ही UIDAIच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं आधार कार्ड डाउनलोड जिथनं करतो तिथं लॉग इन करून
बँक सीडिंग स्टेटस जे काय आहे त्यामध्येही तुम्ही पाहू शकता की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेशी संलग्न आहे. जर समजा तुमचं यामध्ये बँकेला कुठलाच ॲक्टिव्ह नाही आहे, नॉट एनेबल फॉर DBT किंवा नो रेकॉर्ड फाउंड किंवा नो बँक फाउंड असं जर येत असेल कारण, तर तुम्हाला काय करायचं आहे तेही तुम्ही आता समजून घ्या. तुमच्यासाठी एकच पर्याय आहे की लवकरात लवकर तुम्ही एक पोस्टातलं म्हणजे पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढा. आता कोणी म्हणेल की आम्ही जे चालू बँक आहे परत एक बँक का काढायची. जर चालू बँकेला तुम्ही परत KYC कराल तर परत वेळ निघून जाईल आणि येणारा जो काही हप्ता आहे आता 10 तारखेपर्यंत उर्वरित ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे येणार आहेत. आणि तुम्ही जर का आणखीन तुमचं DBT खातं संलग्न झालं नसेल तर तुम्ही जसं ह्या 4 हप्त्याला मुकलात तसं येणाऱ्या 2 हप्त्यालाही तुम्हाला मुकावं लागेल. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे किंवा एक सजेशन आहे की आता जे चालू खातं आहे त्यालाच काम करत बसण्यापेक्षा एक नवीन खातं काढायचं आहे, ते म्हणजे पोस्टातलं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढणं गरजेचं आहे. ते मात्र 300 रुपयामध्ये खातं निघतं. त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे. पोस्टमॅन मार्फतही तुम्ही हे खातं काढू शकता. त्या 300 रुपयामधनं 150 रुपये तुमच्या खात्यावरती येतील. एक ATM कार्ड भेटेल आणि 24 आवर्सच्या नंतर जर तुम्ही परत एकदा चेक कराल तुमचं आधार लिंक स्टेटस तर अनेबल फॉर DBT दाखवेल आणि बँकेचं नाव इंडियन पोस्ट पेमेंट दाखवेल. तर हा एक पर्याय झाला तुमच्यासाठी ज्यांचं कुणाचं खातंच लिंक झालेलं नाही आहे आणि तेच काहीतरी मुख्य कारण आहे आतापर्यंत तुम्हाला तुमचा एकही हप्ता किंवा एकही रुपया जमा न होण्याचा. आता दुसरा पर्याय म्हणजे ज्यांचं कुणाचं खातं लिंक दाखवतं आहे परंतु त्या खात्यावरती गेल्यानंतर आपण पाहतोय अजूनही पैसे जमा झालेले नाही आहेत. तर काळजी नसावी. DBT प्रणालीमध्ये बऱ्याच काही खातेदार असे आहेत की अद्यापही ॲक्टिव्ह असून त्यांचं कुणाकुणाचं तरी सप्टेंबरमध्ये किंवा ऑगस्टमध्येच अप्रुव्हल आलेलं आहे, DBT एनेबल्ड आहे, परंतु अजूनही पैसे मिळाले नाही आहेत. तर असं होऊ शकतं ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेला किंवा 1 ऑगस्टच्या नंतर ज्यांनी कुणाचं DBT एनेबल्ड झालेलं आहे खातं त्यांनाही अद्यापही पैसे मिळालेले नाही आहेत. त्यामुळे जर तुम्ही मागच्या महिन्यात KYC करून घेतली असेल तर तुम्ही थोडंसं धीर धरा, हॅव पेशन्स. या महिन्यात तुमचे पैसे नक्की येतील. आशा करतो की ही जी काही माहिती आहे तुमच्या कामाची ठरणार आहे. आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. परत एकदा विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.